तुम्ही जर चैत्र यात्रेनिमित्त श्री क्षेत्र खरसुंडीला येत असाल तर ही रील तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। आत्ताच रील सेव्ह करून ठेवा। जसं तुम्ही मंदिरामध्ये प्रवेशद्वाराद्वारे प्रवेश करता, हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि इथून तुम्ही आत आल्यानंतर तुम्हाला प्रथम कपिलगाई म्हणजे देवाच्या आईचं कुठेतरी दर्शन होतं। तिथून ते दर्शन केल्यानंतर तुम्ही थेट मंदिराच्या मुख्य भागामध्ये येता। मुख्य भागामध्ये तुम्ही एंट्री करताच एक तुम्हाला देवाचं दर्शन होईल। देवाचं दर्शन केल्यानंतर तुम्ही देवाच्याच पाठीमागे प्रदक्षिणा घालताना नवग्रह मंदिर लागेल, तिथं तुम्ही दर्शन घ्या। तिथे एक जादूचा विषय आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही आवाज देऊन नक्की बघा व्हिडिओ, त्यासाठी चॅनलवरचा बघा। त्यानंतर बरोबर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या ह्या खांबांचे सुद्धा दर्शन घ्या आणि या नवसाच्या सासनकाठीला भेटीगाठी सोहळा केल्याशिवाय राहू नका। जे नवीन जोडपे आहेत त्यांनी तर इथं आल्यावर हा नगारा वाजवायला अजिबात विसरू नका। त्या व्यतिरिक्त जाता जाता तुम्ही एकदा परत या कपिलगाईचं दर्शन घ्या। आता दर्शन करून थकला असाल तर पश्चिम द्वाराला असलेला हे गोळा किंवा इथं सरबत असेल तो तुम्ही नक्की ट्राय करा। त्यानंतर तुम्ही या घोडेखुर येते, जे की 2 किलोमीटर आहे आणि ही जागा अजिबात मिस करू नका। इथं तुम्हाला नारळ वगैरे सगळं या काकांकडे भेटणार आहे। इथली कथा एकदम रोमहर्षक आहे, मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे, इथं तुम्ही नक्की या। आणि या वर्षीच्या यात्रेचे व्हिडिओ बनवायला मी येतोय, लवकरच भेटू। या चॅनलला फॉलो करून ठेवा।